आयोजन करण्यात आलं होतं, काय चर्चा या बैठकीत झाली? मुळामध्ये या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी राहतात त्या भागामध्ये त्यांच्यासाठीचे कायदे काय आहेत, त्यांना जर तिथून हटवायचं असेल तर काय केलं पाहिजे किंवा त्यांच्या हक्कासाठीचं नेमकं काय काय कायदे आहेत त्याच्याबद्दलची पुरेशी माहिती इथल्या टाउन प्लॅनर असतील आणि ज्यांची ज्यांची जबाबदारी त्यांनी काही उपलब्ध केलेले नव्हतेत. आणि दुसरं त्यांनी महत्त्वाचं असं होतं की ती जागा पहिल्यांदा कत्तलखान्यासाठी होती, ती कत्तलखान्याची का बदलली आणि ती त्याच्यानंतर त्यांनी तिथे क्रीडांगणसाठी ती आत्ता आणलेली नव्यानं स्टेडियमसाठी. तर कत्तलखाना कुठे दिला याचं उत्तर पण त्यांच्याकडे नाही आहे. असं करता येत नाही. आणि हे जे आदिवासी राहत आहेत याच्याबद्दल ते सॅटेलाईट इमेज जी दाखवत आहेत ती कायद्यानं सॅटेलाईट इमेज ही त्यांच्या आदिवासींच्या किंवा कोणाच्याही याच्यासाठी अतिक्रमण धारकासाठी पुरावा म्हणून मान्य केली जात नाही. त्याच्यासाठीचं फिजिकल हे केलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडल्यानंतर आत्ता कलेक्टर म्हणत आहेत की मी त्याची सगळी माहिती घेतो, मला आता याच्याबद्दलचं पूर्ण माहिती नाही आहे, मी ती माहिती घेतो आणि उद्या पुन्हा आमच्याबरोबर ती मीटिंग होणार आहे. कलेक्टर साहेब जे बैठकीतून उद्या 5 ते 7 मिनिटात निघाले गेले, नेमकं काय झालं? नाही ते असं म्हणजे खरं म्हणजे आम्हाला त्यांनी 3 वाजता बोलवलं होतं, आम्ही सगळे 3 वाजता इथे आलो, पण त्यांनी मिटिंगच सुरू केली. मुळामध्ये 4 सव्वा 4ला मिटिंग सुरू केली आणि त्याच्यानंतर ते म्हणले पालकमंत्री येत आहेत तर मला जायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आमची परवानगी मागितली की आम्ही जाऊया. आणि तसं जिल्हाधिकारी आमच्याशी संवाद करतात आणि चांगला संवाद आहे आणि ते उद्या बघणार आहेत, त्यामुळे त्यांनाही वेळ देणं आम्हाला, कारण त्यांच्यासमोरही ती पहिल्यांदा गोष्ट आली, त्यामुळे त्यांना वेळ द्यायला आम्हाला काही हरकत नाही. पण आम्हाला विश्वास आहे की ते आदिवासींना न्याय देण्याच्या दृष्टीनंच काम करतील आणि त्यांनी नाही केलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. ठीक आहे. थँक्यू. महापौर काय सांगणार? आज प्रतिभा शिंदे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी बैठक पार पडली होती महानगरपालिकेमध्ये, मात्र त्यांनी म्हटलेलं आहे महापौर शहराला स्वच्छ करतायत, त्यांनी आधी आपली स्वच्छता करावी, आपल्या हॉटेल्स आणि आपल्या शाळांचं अतिक्रमण काढावं असं त्या म्हटलंय. महापौर म्हणून मी जेव्हापासून आले तर स्वच्छता खरंच मी करत आहेत, पण ते जे हॉटेलचा आणि याचा शाळेचा विषय केला आहे तर मला काही वाटतं हॉटेल्स म्हणजे ही माझी आधीपासून त्याचा व्यवसाय आहे. तुम्ही बघितलं तर गेल्या माझ्या माहेरापासून आमचा हॉटेल हा व्यवसाय आहे आणि आम्ही हा चांगल्या योग्य रीतीने करत आहोत. त्यामुळे इतके वर्ष झाले हॉटेल चालवणे ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि शाळा पण आहे तर ते म्हणजे अतिक्रमणाच्या संदर्भात बोलले असतील तर मी हे आयुक्तांना आदेश करते की खरंच त्यांनी ते तपासावं, आयुक्तांनी हे तपासावं की ते आमचं अतिक्रमण आहे, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी आयुक्तांना सांगायला पाहिजे की ते अतिक्रमण आहे तपासून त्याची कारवाई करण्यात यावी. एवढंच मी उत्तर प्रतिभा त्यांना देते. त्यांनी ऍक्च्युली तक्रार केलेली आहे की आपल्या तुमचे पती जे त्यांच्या नावाने जे हॉटेल्स आहेत त्याचं अतिक्रमण आहे. दुसरं महापालिकेच्या मोकळ्या जागांवर ज्या शाळा आहेत त्या संदर्भात त्यांनी तक्रार आयुक्तांकडे केली आहे. त्यांनी तुम्हाला चॅलेंज पण केलंय की स्वतःचं तुम्ही अतिक्रमण काढा, त्यानंतरच दुसऱ्या अतिक्रमणावर तुम्ही कारवाई करा असं त्यांनी चॅलेंज केलंय. प्रतिभाताई शिंदेने जे सांगितलंय की ते हॉटेल माझ्या पतीच्या नावावर आहे, तर मी पहिले प्रतिभाताई शिंदेना हे सांगू इच्छिते ते हॉटेल माझ्या नावावर आहे, माझ्या पतिदेवाच्या नावावर नाहीये आणि हॉटेल माझ्या नावावर आहे, पण ते अतिक्रमण नाही आहे. ते त्यांनी मी जसं तुम्हाला सांगितलं की ही कारवाई आयुक्तांची आहे की त्यांनी ती कारवाई करावी की खरंच ते अतिक्रमण आहे का, आणि असेल तर त्याचं रीतसर त्यांनी योग्य ते कारवाई करावी. आणि जे शाळा आहे ते शाळा पण त्यांनी तपासाव्या की ते खरंच अतिक्रमण आहे का. हॉटेलबाबत त्यांनी अतिक्रमणाचं नाही तर आपल्या हॉटेलमध्ये जे आहे खालचं जे पार्किंग आहे ते गैरप्रकारे वापरला जातं, तिथे लग्न वगैरे विवाह सोहळे घेतले जातात. मी तेच पुन्हा तेच सांगते की जे हॉटेलचं ते म्हणतात आहे ते त्यांनी आयुक्त साहेबांना कंप्लेंट केली आहे. त्या आयुक्त साहेबांनी ते पेपर्स वर्क असेल, पेपरवर काहीतरी वर्क आपण करतो किंवा तिथे ती नोंद असते, तर आयुक्तांनी ही कारवाई करून पेपर्स काढून ते तपासावं की खरंच त्याच्यावर काय आहे आणि त्याच्यावर रीतसर कारवाई करावी. Okay.